आता आपण दुसऱ्या सत्राला सुरू करतोय. आपल्यामध्ये श्री प्रकाशजी लोखंडे, राम ॲग्रो सर्व्हिसेस वर्धा आलेले आहेत. एक विदेशी फळ ड्रॅगन फ्रूट नावाचं आहे, जे त्यांनी आपल्या मातीत उगवून त्याचं योग्य ते नियोजन करून आपल्यासमोर एक सक्सेस स्टोरी उभी केलेली आहे. श्रीयुत प्रकाशजींना मी विनंती करतो की ड्रॅगन फ्रूट लागवड आणि मार्केटिंग या प्रोग्रामवर त्यांनी बोलावे. सर्वप्रथम कार्यशाळेला उपस्थित असलेल्या सर्व माझ्या शेतकरी बंधूंचं, भगिनींचं आणि वडीलधाऱ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. त्यानंतर माननीय नितीनजी गडकरी साहेबांनी विदर्भातील शेतकऱ्यांसाठी हा एवढा भव्य दिव्य प्रोग्राम गेल्या 7 वर्षापासून त्यांचं आयोजन चालू आहे. यामागे एकच त्यांची विचारधारा आहे की आपला विदर्भ शेतीमध्ये प्रगत व्हावा आणि विदर्भामध्ये शेतीतील विकासगंगेची लाट येऊन इथला शेतकरी समृद्ध व्हावा. या दृष्टिकोनांनी प्रेरित होऊन माननीय नितीनजींनी हा कार्यक्रम आपल्या विदर्भवासी शेतकऱ्यांच्या सेवेसाठी इथे गेल्या 7 वर्षापासून आयोजित केलेले आहे. त्यांच्या या आयोजनाला मनपूर्वक धन्यवाद देतो आणि माझ्या या ड्रॅगन फ्रूट विषयी संदर्भात या कार्यक्रमाला मी सुरुवात करतो आहे. मित्रांनो, मी प्रकाश लोखंडे. माझं एक थोडक्यात आपल्याला एक परिचय देतो. मी यवतमाळ जिल्ह्यातील, आता यवतमाळ जिल्हा म्हटलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतो आहे, अतिशय दुष्काळग्रस्त आणि आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून जागतिक पटलावर सगळ्यात वरचं स्थान दुर्दैवानं म्हणावं लागेल अशा जिल्ह्याचा मी एक रहिवासी, एक शेतकरी पुत्र. मी फार मोठा तज्ज्ञ किंवा कोणी फार मोठा स्पीकर नाही की तुमच्यासमोर येऊन मी तुम्हाला काही ज्ञानाच्या गोष्टी सांगू शकेल. परंतु विदर्भाचा पुत्र किंवा यवतमाळ जिल्ह्याचा नागरिक या नात्यानं यवतमाळ जिल्ह्यांनी ज्या व्यथा भोगल्या आहे आणि ज्या व्यथा भोगत आहे, हे जे विदारक दृश्य मी गेल्या 7 वर्षापासून पाहतो आहे, अनुभवतो आहे, तर या जिल्ह्याचा पुत्र या नात्याने मी काहीतरी करावं या भावनेने प्रेरित होऊन 2005 साली राम ॲग्रो सर्व्हिसेस नावाची एक छोटीशी फाउंडेशन यवतमाळ जिल्ह्यामध्ये आम्ही स्थापन केली आणि या फाउंडेशनच्या माध्यमातून आधुनिक शेतीविषयी ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पना आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये आमच्या यवतमाळ जिल्ह्याचं किंवा विदर्भाचं जे मुख्य पीक आहे कापूस, या पिकाचं दरडोई उत्पन्न कसं वाढेल, कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न या पिकाचं कसं होईल, हा प्रयत्न आम्ही विदर्भ लेवलला 2005 पासून चालू केलेला आहे. आणि आधुनिक तंत्रज्ञान, काटेकोर खत नियोजन आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन, त्यामध्ये माती परीक्षणाचं महत्त्व काय आहे हे लोकांना सांगून आम्ही त्यांचं दरडोई उत्पन्न कपाशीमध्ये वाढवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे आणि दिवसेगणिक वर्षागणिक त्याला यश पण येत आहे. एक सुदैवाची बाब अशी म्हणावी लागेल की आज यवतमाळ जिल्ह्यातला ज्याच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे असा शेतकरी एकरी 20 ते 25 क्विंटलपर्यंत कपाशीचं उत्पन्न घेत आहे. आणि आमच्या या कापूस उत्पादन कार्यक्रमाला त्यांनी जोरदार प्रतिसाद दिला. त्यानंतर आम्ही कापसासोबतच कापसाची शेती परवडायला लागलेली नाही आहे अशी ओरड चालू आहे आणि ती बऱ्यापैकी खरी पण आहे. परंतु माझा शेतकरी बांधवांना एकच प्रश्न असतो नेहमी की भावासाठी आपण ओरडतो, भावासाठी आपण ओरडण्यापेक्षा, आणि भाव वाढवणं किती ओरडलो आपण तर आपल्या हाती नाही आहे, ते आहे आपल्या सरकार मायबापच्या हाती. आणि सरकार मायबापचे काय ध्येय धोरण असतात हे त्यांनाच माहीत असते. सर्वसाधारण नागरिक किंवा सर्वसाधारण शेतकरी हा या गोष्टीपासून अनभिज्ञ असतो. परंतु आपल्या हाती काय आहे? मग आपल्या हाती आहे आपलं उत्पन्न वाढवणं. उत्पन्न वाढवण्यासाठी तुम्हाला कोणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही आहे. फक्त त्यासाठी गरज आहे एक तुमचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे, नवीन तंत्रज्ञानाशी तुमच्या अनुभवाशी सांगड घालून नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून आपलं उत्पन्न वाढवणे. आणि दुसरी गोष्ट आहे रिस्क. फक्त जगामध्ये 2च व्यक्ती घेतात, कारण त्यांना माहीत असते काही होऊ शकते, परंतु निधड्या छातीनं ते त्या गोष्टीला सामोरं जातात. ते 2 माणसं म्हणजे कोण? एक आहे सीमेवर लढणारा जवान आपल्यासाठी आणि दुसरा असतो या जगाचा पोशिंदा शेतकरी.
हे दोनच व्यक्ती जगामध्ये रिस्क घेतात की त्यांना कुठल्याही गोष्टीबद्दल काहीही भीती नसते की काय होईल याचा परिणाम न करता शेतकरी लाखो रुपये जमिनीमध्ये फेकून देतो, एक जुगार खेळतो आणि जवान आपल्या जीवाचा जुगार खेळतो, सीमेवर स्वतःला झोकून देतो. त्यांना माझा प्रणाम आहे. या शेतकऱ्यांनी जर हिम्मत केली, कचखाऊपणा जर सोडला तर निश्चितपणे आपला उद्धार आपण करू शकतो. हे प्रयोगांती सिद्ध झालेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य माझं हे होतं की आपण नवनवीन प्रयोग केले पाहिजे. पारंपरिकताचा जो पगडा आपल्यावर आहे, जे आपल्या पंजोबांनी केलं, तीच शेती आपल्या आजोबांनी केली, त्याचंच बाळकडू आपल्या आजोबाकडून आपल्या वडिलांना भेटलं आणि वडिलांच्याच पावलावर पाऊल टाकून आपण चालतो आहे. शेतकरी मित्रांनो, परिस्थिती ती नाही जी तेव्हा होती. तेव्हाच्या गरजा, तेव्हाची महागाई, आजची गरज, आजची महागाई, आजचं शिक्षण, दैनंदिन गरजा, आजचं राहणीमान, या सर्व गोष्टीची सांगड आपण शेती या व्यवसायाशी घालू शकत नाही. आणि जर आपण पारंपरिक पद्धतीने शेती करत राहिलो तर निश्चितच जो मार्ग यवतमाळ जिल्ह्याच्या शेतकऱ्यांनी पत्करला तोच मार्ग सर्व महाराष्ट्र आणि त्यानंतर पूर्ण भारत यांना पत्करावं लागेल. पण ही दुर्दशा होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी प्रयोगशील राहिलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही 2010 पासून शेवगा एक मुख्य पीक आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेवगा या पिकावर शेतकरी लोक 20 गुंठ्यामध्ये 10 गुंठ्यामध्ये लाखो रुपयाची कमाई करतात. शेवगा लोकांना माहीत नव्हतं. 2012 पासून आम्ही विदर्भामध्ये शेवगा आणला. त्या लोकांना शेवग्याबद्दलचं इत्यंभूत नॉलेज दिलं. इतकंच नव्हे तर त्या लोकांना त्याचा घरपोच पुरवठा केला, त्याचं मार्गदर्शन केलं. आणि मग एक ओरड आली की साहेब शेवगा इथे विकल्या जात नाही, इथल्या लोकांना शेवग्याची चव नाही आहे, शेवगा इथले लोक खात नाही. मग काय करायचं, त्यासाठी मार्ग निवडला की ठीक आहे साहेब तुम्ही शेवगा लावा, त्याचं मार्केटिंग आम्ही करू. शेतकऱ्यांकडनं घरपोच 1100 रुपये क्विंटल प्रमाणे शेवगा खरेदी केला आम्ही आणि करतो आहोत, करत राहू. त्यानंतर आताच नुकतंच तुमच्यापैकी जे की जिज्ञासू शेतकरी बांधव आहे, जे आज माझं ड्रॅगन फ्रूटचं हा जो कार्यशाळा आहे त्या कार्यशाळेला उपस्थित आहात, नक्कीच तुम्ही तुमची जी विचारसरणी आहे उच्च दर्जाची विचारसरणी आहे आणि आपण प्रगतशील शेतकरी आहोत याचं एक प्रतीक आहे की तुम्ही ड्रॅगन फ्रूट जे कधीही न ऐकलेलं फळ, न पाहिलेलं फळ, त्यासाठी इतकी उत्सुकता दाखवून आज शेकडोच्या संख्येने या कार्यशाळेला उपस्थित झालात. तुमच्या या उत्सुकतेला सुद्धा माझा प्रणाम आहे. ड्रॅगन फ्रूट या फळाविषयी सांगायचं झाल्यास दिनांक 6 ऑगस्ट 2015च्या दैनंदिन जो ॲग्रोवन नावाचा पेपर येतो त्या पेपरला पूर्ण पेपरमध्ये ड्रॅगन फ्रूट याविषयी माहिती दिलेली आहे. ड्रॅगन फ्रूटने जागवल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अशा मथळ्याचा तो लेख होता. आणि ड्रॅगन फ्रूट काय आहे, त्याचे उपयोग काय आहे, ड्रॅगन फ्रूटचं मार्केट काय आहे याच्याबद्दल त्याच्यामध्ये त्यांनी डिटेल दिलं होतं. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी तो लेख वाचला असेल, बऱ्याच लोकांनी कदाचित नाही वाचला असेल. तो लेख वाचल्यानंतर मी त्यातून एक प्रेरणा घेतली आणि सुदैवानं म्हणावं लागेल पश्चिम महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांनी हा धाडसी निर्णय घेऊन 2010 पासूनच ड्रॅगन फ्रूटचं उत्पन्न घेणं सुरू केलेलं आहे. त्यांचा अनुभव त्यांनी त्यांच्या त्या अग्रलेखामध्ये कथन केलेला आहे. आताच नुकतंच पुण्याला एक ॲग्रोचं एक चर्चासत्र होऊन गेलं आहे ड्रॅगन फ्रूटसाठी. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशी की सगळ्यात जास्त उपस्थिती तिथून आपल्या विदर्भातील शेतकऱ्यांची त्या ड्रॅगन फ्रूटच्या कार्यशाळेला होती. त्याचंच एक प्रतिकात्मक रूप मला या हॉलमध्ये बघायला मिळत आहे की आपण ड्रॅगन फ्रूट या अनभिज्ञ असलेल्या फळाविषयी उत्सुकता, जागरूकता दाखवून तुम्ही आमच्या कार्यक्रमाला हजर आहात. तर ड्रॅगन फ्रूट हे महाराष्ट्राच्या प्रतिकूल शेतीसाठी एक वरदान ठरणारं पीक असणार आहे. सर्वप्रथम पाहूया आपण ड्रॅगन फ्रूट म्हणजे काय, नेमकं काय कन्सेप्ट आहे ड्रॅगन फ्रूट. ड्रॅगन फ्रूट हे दुसरं तिसरं काही नसून एक कॅक्टस वर्गीय वनस्पती पीक आहे. कॅक्टस इन द सेन्स आपल्या मराठी भाषेमध्ये त्याला आपण निवडुंग म्हणतो. निवडुंगाचे अनेक प्रकार असतात, त्यापैकी हा एक प्रकार आहे. हा निवडुंग व्हिएतनाम या छोट्याशा देशामध्ये, म्हणजे कमीत कमी जर व्हिएतनामची तुलना केल्यास आपल्या महाराष्ट्र राज्याच्या एका जिल्ह्यापुरते ज्याचं क्षेत्रफळ नाही आहे एवढा देश संपूर्ण जगाला ड्रॅगन फ्रूट निर्यात करतो. आता ड्रॅगन फ्रूटचे जागतिक लेवलचे जे बाजारपेठेतील भाव आहे ते आहे 500 ते 700 रुपये किलोपर्यंत. हे मी बोलत नाही,
ड्रॅगन फ्रूट फार्मिंग टाईप करा, गुगल सर्च करा आणि ड्रॅगन फ्रूट, व्हॉट इज ड्रॅगन फ्रूट, तुम्हाला सगळं डिटेल त्याच्यामध्ये येईल. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये ड्रॅगन फ्रूटला एवढे रेट का आहे? काय कारण असावं याच्यामधलं? कारण ड्रॅगन फ्रूटची शेती ही मक्तेदारी फक्त व्हिएतनामची होती आतापर्यंत, परंतु 2013 पासून थायलंड, मलेशिया, चायना आणि 2014 पासून भारतामध्ये सुद्धा याची चांगली शेती व्हायला लागली आहे. ती प्रामुख्यानं गुजरातचा कच्छ भाग, आंध्र प्रदेशचा तेलंगणा भाग, आता स्वतंत्र राज्य आहे ते, त्यानंतर महाराष्ट्र राज्याचा पश्चिम महाराष्ट्र हा भाग, इथे ड्रॅगन फ्रूटची यशस्वी शेती व्हायला लागली आहे. ड्रॅगन फ्रूटचा त्यांचा जो अनुभव होता आतापर्यंतचा, त्या अनुभवानुसार आपल्या देशी बाजारपेठेमध्ये ड्रॅगन फ्रूटमध्ये 2 प्रकार येतात. एक आहे रेड ड्रॅगन फ्रूट आणि दुसरं येतो आहे व्हाईट ड्रॅगन फ्रूट. रेड ड्रॅगन फ्रूटला 550 रुपये प्रति किलो पर्यंत भाव आलेला आहे. कारण पुणे, मुंबई, बँगलोर, दिल्ली, हैदराबाद, कॅलकट्टा, चेन्नई यासारख्या मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये याला जबरदस्त डिमांड आहे. याला डिमांड असण्याचं कारण काय आहे की उच्चभ्रू जे हाय प्रोफाईल सोसायटी कस्टमर आहेत, या लोकांना ड्रॅगन फ्रूटबद्दल एक विशेष आकर्षण आणि अवेअरनेस आहे. याचं कारण असं की ड्रॅगन फ्रूटचं रिकमेंडेशन आजकाल इथे तुमच्यापैकी कोणी डॉक्टर असेल त्यांनीही केलेलं असेल. ड्रॅगन फ्रूटमध्ये असे काही घटक आहे, न्यूट्रिशनल घटक आहे, जे डेंग्यू, मलेरिया आणि कॅन्सर सारख्या महाभयानक रोगाच्या ज्या पेशी आहेत त्या पेशींना ते मारतात, त्यांना डिस्ट्रॉय करतात. आणि याचे रिझल्ट आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील WHO प्रमाणित केलेलं आहे की ड्रॅगन फ्रूटच्या फळामधले जे काही घटक आहे ते कॅन्सरच्या पेशींना वाढण्यापासून रोखतात, किंबहुना पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजच्या पेशींना ते डिस्ट्रॉय करतात. एवढा मोठा शोध लागल्यानंतर ड्रॅगन फ्रूट या फळाची मागणी आंतरराष्ट्रीय लेवलला वाढायला लागली आणि फक्त सध्या तरी व्हिएतनाम निर्यात करतो आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुद्धा या शेतीला जबरदस्त डिमांड येत्या भविष्यामध्ये येणार आहे. मग आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत येईल, महाराष्ट्रात येईल, इकडे तिकडे येईल, मग विदर्भातच काय येऊ नये? ज्याचं मुख्य कारण असं की याला लागणारी जी जमीन आहे, याला लागणारं जे हवामान आहे, हे हवामान आपल्या विदर्भाला आहे. विदर्भामध्ये आहे मध्य प्रदेशचा काही भाग, तिथे याचं हवामान आहे, खास करून सातपुडाच्या अलीकडला भाग, त्यानंतर तेलंगणा, छत्तीसगड, त्यानंतर जळगाव खानदेशचा जो एरिया येतो तो, आणि मराठवाडा हा जो ड्राय झोन ज्याला म्हणतो, कारण हे उष्णवर्गीय पीक आहे, याला उष्णतेची गरज आहे जास्त, आणि हे वातावरण या भागामध्ये असल्यामुळे ड्रॅगन फ्रूट इथे फार चांगलं येऊ शकतं. असं जी जागतिक ड्रॅगन फ्रूट संशोधन संस्था जी आहे व्हिएतनामची, त्या संस्थेनं सुद्धा याचं एक सर्वे केलेला आहे की या भागामध्ये सगळ्यात चांगलं याला उत्पन्न येईल. म्हणून आज आपण विदर्भाचे रहिवासी, विदर्भामध्येच या एवढ्या मोठ्या नेत्रदीपक प्रोग्रामचं आयोजन झालेलं आहे आणि अशाच शेतकऱ्यांना याचं मार्गदर्शन का होऊ नये म्हणून अगदी वेळेवर आम्ही ॲग्रोव्हिजनच्या आयोजकांना विनंती करून ड्रॅगन फ्रूट विषयी त्यांना माहिती दिली. त्यांना सांगितलं की सर, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ ड्रॅगन फ्रूट, ड्रॅगन फ्रूट काय आहे आणि ही शेतकऱ्याची दशा आणि दिशा कशी बदलेल भविष्यामध्ये. आपल्याला फ्युचरचा विचार करायचा आहे, आजचा नाही. पारंपरिक शेती घेऊन आपला शेतकरी आत्महत्या करतोय, फाशी घेतोय. फाशी घेणं हा शेतकऱ्यांचा उद्योग नव्हता, परंतु काही कारणांनी आसमानी सुलतानी संकटांनी त्रस्त झालेला शेतकरी, सावकारी पाशांनी वेढलेला शेतकरी, विशेष करून ज्याला नॉलेज नाही आहे, कंपन्यांनी त्यांना लुबाडलं असा शेतकरी, त्या लोकांनी त्याला आत्महत्येस प्रवृत्त केलं. नाही तर शेतकरी आत्महत्या करणारा व्यक्ती नव्हता. प्रथम शेती, द्वितीय व्यापार आणि कनिष्ठ नोकरी हे सूत्र इथून 50 वर्ष अगोदर, 25 वर्ष अगोदर अस्तित्वात होतं, परंतु आज प्रथम नोकरी, कनिष्ठ व्यापार आणि कनिष्ठ शेती आणि द्वितीय व्यापार असं उलट चक्र झालेलं आहे. परंतु बंधूंनो, येत्या भविष्य काळामध्ये फारच लवकर जर तुमचं अशाच प्रकारचं आम्हाला सहकार्य लाभलं, नवीन तंत्रज्ञानाला तुम्ही उपस्थिती दर्शवली, त्याचं एक्सेप्टन्स वाढवलं तुम्ही, आणि तुमच्यामधला जो निगेटिव्हिटी आहे, जो मरगळलेला विचार आहे जुना पारंपरिक शेतीचा, तो जर काढून टाकला, चान्स घ्यायचा, काही होईना चान्स घ्यायचा. चान्स जर तुम्ही घेतला साहेब तर नक्कीच तुम्हाला यश येईल. कारण जो माणूस विचार करतो की मी हारेन या युद्धामध्ये, त्याची जीत कधीच होऊ शकत नाही. तो आधीच हरलेला असतो. त्या व्यक्तींनी ते युद्धच लढू नये.
मी या विचाराचा आहे. जर तुम्हाला हे एक युद्ध आहे. दुसरी गोष्ट, शेती करताना आपण व्यापारी दृष्टिकोन ठेवत नाही, हा सगळ्यात मोठा आपला कमकुवतपणा आहे. माझ्या वडिलांची 100 एकर शेती आहे, आमची तिथे पाटीलकी होती, असं झालं ते, मग आम्ही चालू आहे आमचं ते, करून घेजो दिवाणजी, करून घेजो रे गड्या. या भरोशावर जर तुम्ही शेती करत असाल तर शेतीमध्ये तुमची प्रगती बिलकुल होऊ शकत नाही. शेतीला व्यवसाय म्हणून जर तुम्ही पाहिलं, एक दुकानदार किंवा एखादा व्यापारी जसं त्याच्या व्यवसायाचं मार्केटिंग करतो, फॉर एक्झाम्पल मी आय एम एक बिझनेसमॅन, मी सुद्धा एक बिझनेसमॅन, माझ्या व्यवसायाचं मार्केटिंग करण्यासाठी मी आलो आहे, कारण तो माझा व्यवसाय आहे, त्याच्यावर माझा उदरनिर्वाह आहे, त्याच्यावर माझं फ्युचर आहे समोरचं. ही भावना जोपर्यंत शेतकरी स्वतःमध्ये आत्मसात करणार नाही साहेब, तोपर्यंत शेतकऱ्याचं कल्याण होणार नाही. कारण शेतकऱ्याला असं वाटते की ठीक आहे, शेती हा पारंपरिकगत वंशपरंपरे विरासतमध्ये आपल्या आलेला आहे, म्हणून ते काय पिकलं काय नाही पिकलं काय. दुसरी गोष्ट आपला आळशीपणा. तिसरी गोष्ट नवीन तंत्रज्ञान नाही ते बोगस आहे, ते फेल झालं तर, असं झालं तर, या ज्या गोष्टी असतात. मी विदर्भीय माणूस आहे, माझी भाषा विदर्भीय आहे, मी टेक्निकल एक्सपर्ट नाही, म्हणून कृपा करून माझे शब्द शेतकऱ्यांनी समजेल या भाषेतच मी तुमच्याशी बोलणार आहोत, समजून घ्या मला. ही भावना आधी मनातून काढा, आणि ही भावना जर तुम्ही मनातून काढली तर निश्चितपणे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात पाऊल टाकाल, त्या संधीचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. बरेच शेतकरी ज्यांना मी ओळखतो किंवा ते मला ओळखतात, त्यांच्यापैकी इथे काही शेतकरी उपस्थित आहे, त्यापैकी माझ्या पहिल्याच समोर आहे माननीय कपिलजी शुक्ला पुलगाव. यांना भेटलो होतो मी 2003 मध्ये. त्यावेळेस आम्ही सेंद्रिय शेतीचा प्रचार करत होतो. गांडूळ खताच्या बेडच्या संदर्भात या व्यक्तीशी माझी भेट झाली. त्यांना मी सांगितलं याचं महत्त्व काय आहे साहेब, तुम्ही जे रासायनिक खतं वापरता त्याचे दुष्परिणाम काय आहे, आणि रासायनिक खत हे कसा भस्मासूर आहे, समोर तुमची रिक्वायरमेंट कशी वाढेल. त्यांनी तेव्हाच फ्युचर पाहिलं आणि त्यांनी रासायनिक शेतीचा त्याग केला, जवळजवळ शेती कमीच करून टाकली, आणि त्यांची शेती पूर्णपणे आज शेणखत आणि नैसर्गिक शेतीवरती शेती करतात. त्यांचा लाखो रुपयाचा जो तोटा होणारा होता तो तोटा त्यांनी वाचवला. एक प्रगतशील शेतकरी या नात्यांनी त्यांनी नवनवीन एक्झाम्पल शेतकऱ्यांसमोर उभे केले. त्यांनी डाळिंबाची लागवड केली इसवी सन 2011 मध्ये. त्यांना सांगितलं कोणीतरी की साहेब डाळिंब तुम्ही लावता आहे, परंतु पश्चिम महाराष्ट्राचं पीक आहे, इथं तेला येतो, इथलं वातावरण त्याला सूट नाही आहे, मग इथं होईलच का, त्याशिवाय तुमची जमीन नदीच्या काठावरची आहे, काळी जमीन आहे, इथे डाळिंब चांगला होणार नाही साहेब, असंही त्यांना सांगितलं. परंतु त्यांनी कोणाचंही ऐकलं नाही. अशाच व्याख्यानाला ते पुण्याला, मुंबईला, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाऊन आले. त्यांनी बघितलं की ठीक आहे, मैं करके देखूंगा भाई, मी करून पाहिल, माझा अनुभव काय, तुमचा अनुभव काय, माझ्या तुमच्या अनुभवाशी मला घेणं देणं नाहीये, फायदा होईल तर माझा होईल, तोटा होईल तर माझा होईल, या भावनेनं प्रेरित होऊन त्यांनी डाळिंबाची शेती केली. त्यांची 6 एकरवर काळ्या जमिनीमध्ये डाळिंबाची अप्रतिम शेती पुलगावमध्ये आहे, तुम्ही पाहू शकता, वर्धा नदीच्या अगदी किनाऱ्यावर. आणि त्या व्यक्तींनी आतापर्यंत त्या डाळिंबामधून कमीत कमी 50 लाख रुपयाचं उत्पन्न घेतलेलं आहे. काय म्हणाल तुम्ही या गोष्टीला? याला म्हणतात हिम्मत, याला म्हणतात धाडस. आणि या जर गोष्टी तुम्ही नाही केल्या तर तुम्ही जिथं आहे तिथेच राहण्यात काही शंका नाहीये. मग असे किती एक्झिबिशन होत राहील, माननीय गडकरी साहेबांसारखे आपले विद्यार्थी शेतकऱ्यांचे कितीही आपल्यासाठी प्रयत्न करतील, पण शेतकरी जिथे आहे तिथेच राहतील. याचं कारण आपल्यामधली मेंटॅलिटी आपल्याला सुधारायची आहे. मेंटॅलिटी पहिले चेंज करा, नवीन जे आहे ते स्वीकार करा, आणि जुनं जे आहे त्याचा त्याग करा असंच म्हणणार नाही मी, परंतु नव्याची आणि जुन्याची सांगड घाला. सांगड जर तुम्ही घातली साहेब, निश्चितपणे यश तुमच्या जवळ येईल. आता आपण मुख्य विषयावर बोलूया. ड्रॅगन फ्रूट या फळासाठी लागणारा खर्च किती, हा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल. सर तुम्ही ड्रॅगन फ्रूट सांगत आहे, ड्रॅगन फ्रूट तुमच्या समोर ठेवलेला आहे. हे ड्रॅगन फ्रूट आहे. मला असं वाटते की इथे उपस्थित बांधवांपैकी कोणीही याचं दर्शन आतापर्यंत घेतलेलं नाहीये. ज्याने घेतलं असेल तो विरळा. व्हेरी गुड सर, बहुत बढिया. ड्रॅगन फ्रूट काय आहे? अरे वा वा, स्वागत आहे साहेब तुमचं गडचिरोलीमध्ये. वाव, बसा साहेब खाली. गडचिरोली सारख्या ज्या जिल्ह्याला आपण अतिशय मागासलेला जिल्हा म्हणून संबोधतो, ज्याची ओळख आहे, अशा जिल्ह्यामध्ये जर एवढा आधुनिक फळाची लागवड हा तरुण शेतकरी करत आहे, आपण का करू नये? आपण का करू शकत नाही?
सर तुमचं स्वागत आहे, यांच्यासाठी टाळ्या व्हायला पाहिजे. काय नाव साहेब आपलं? परिमल सरदार. यांचं नाव नोट करा साहेब तुम्ही. परिमलजी, तुम्हाला शुभेच्छा आहे. तुम्हाला कुठलंही मार्गदर्शन मार्केटिंग संदर्भात काही मदत लागल्यास अवश्य आम्हाला कॉल करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आता ड्रॅगन फ्रूट हा विषय थोडा एक आपण महत्वाच्या विषयावर बोलू की याला खर्च किती येतो. पहिला आपण खर्चच बोलू, कारण कसं आहे, पहिला प्रश्न तुमच्या डोक्यात असेल की याला खर्च किती येते, उत्पन्न किती येते, हा भाग वेगळा. पहिले तुम्हाला मी खर्च सांगेन. बंधूंनो, ड्रॅगन फ्रूट या पिकासाठी जो सधन आणि प्रयोगशील शेतकरी आहेत त्यांनीच या पिकाची निवड करावी, पहिली विनंती माझी. याचं कारण ड्रॅगन फ्रूट या पिकाला पहिल्या स्टेजला जो येणारा खर्च आहे लागवडीपर्यंत, हाच खर्च साधारणतः 1.5 ते 2 लाख रुपये प्रति एकर येतो. समोरची उत्सुकता असेल तर सांगतो. दुसरी गोष्ट, ड्रॅगन फ्रूटला या फळाला जरी तुम्हाला 2 लाख रुपये सुरुवातीला खर्च येतो, परंतु हा तुमचा खर्च हा बेसिकल खर्च आहे, पहिला खर्च आहे. त्यानंतर याला 1 रुपयाही खर्च येत नाही. आणि नंतरचे 15 वर्ष तुम्हाला 6 ते 7 लाख रुपये प्रति वर्ष उत्पन्नाची लेखी गॅरंटी तुम्हाला देतोय मी. लेखी गॅरंटी, तोंडी नाही. आतापर्यंत तुम्ही कार्यशाळा ऐकल्या असतील, चर्चासत्र ऐकली असतील, पण कोण्याही वक्त्यांनी तुम्हाला लेखी गॅरंटी कुणाची कशाची दिलेली नसेल. मी तुम्हाला लेखी गॅरंटी देतो आहे, कारण आम्ही 2013 पासून एक्सपोर्टमध्ये काम करतो आहे. आमचा शेवग्याचा जो 1ही रुपयाचा शेवगा किंवा 1ही शेवग्याची शेंग आम्ही विदर्भाच्या मार्केटला विकत नाही. आमचा शेवगा एक्सपोर्टेशन या माध्यमातून परदेशामध्ये, खास करून पश्चिमात्य देश, UAE, अरब कंट्रीज, साऊथ आफ्रिकन कंट्रीज, इथे आमचा शेवगा एक्सपोर्ट होतो. म्हणून आम्ही इथल्या मार्केटच्या भरोशावर नाही. आणि ड्रॅगन फ्रूटला तर जागतिक बाजारपेठेमध्ये रेट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जो आम्ही हमी भाव देणार आहोत तो हमी भाव आहे 100 रुपये किलो. हे फळ जवळपास 1 किलोचं असेल हमी भाव. ऐका ना, सांगतो ना 550 रुपये किलो हा भाव ओपन मार्केटचा आहे. तुम्हाला पुण्या मुंबईला जर तुम्ही घेऊन गेलात तर तुम्हाला ते रेट मिळतील. पण त्याच्या मागे काय काय असतात, काय काय सरकशी असतात हे तुम्हाला माहित आहे. तोडणे आहे, पॅकेजिंग आहे, ट्रान्सपोर्टेशन आहे, दलाली आहे, तिथे भाव पडण्याची चान्सेस आहे, अनेक आहे. तुम्हाला आम्ही दोन्ही चान्स देतो, दोन्ही ओपन ऑप्शन तुमच्यासाठी ठेवतो आहे. फर्स्ट ऑप्शन, तुम्ही स्वतःचं मार्केटिंग स्वतःच करा, भरपूर पैसा कमवा, काही प्रॉब्लेम नाही. दुसरा ऑप्शन असणार आहे आमचा, जर तुम्हाला या कटकटीपासून मुक्तता पाहिजे, तुम्हाला वेळ नाही आहे, तुम्ही ऑप्शन्स लँडलॉर्ड आहात, अशा कंडिशनमध्ये तुम्ही आमच्याशी सरळ ॲग्रीमेंट करा की सर हा माल तुम्ही घेऊन जायचा. हा माल आम्ही हमी भावाप्रमाणे 100 रुपये किलो प्रमाणे आपल्याकडनं घेऊन जाऊ. आणि ज्याचं उत्पादन आहे साहेब 7 ते 8 टन प्रति एकर एका वर्षामध्ये, फक्त एका वर्षामध्ये 7 ते 8 टन उत्पन्न 100 रुपयांनीच त्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही करा. 7 ते 8 टन गुणिले 100 रुपये किती रुपये होते तुम्हीच कॅल्क्युलेशन करा आणि मला सांगा. आणि तुम्ही जर विकलं तर त्याचे कॅल्क्युलेशन करून घ्या. याचा सगळ्यात महत्वाचा फायदा असा आहे की आपल्या विदर्भाची सर यस 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 फक्त 12 महिन्याचा पिरियड आहे साहेब. एका वर्षामध्ये तुम्हाला फळ मिळेल. आफ्टर प्लांटेशन 1 year यू कॅन गेट फ्रूट्स. 1 साल में ही आएगा. आपकी जमीन की बात नहीं कर रहा हूं मैं, गडचिरोली है वो, वहां की जमीन, विदर्भ की इधर की जमीन जो है बाकी की वो अलग है सर. 1 साल में ही उसको क्रॉप आएगा. आप बैठिए. एका वर्षामध्ये आपल्याला ड्रॅगन फ्रूट मध्ये एका झाडापासून साधारणतः 10 ते 15 किलो पहिल्या वर्षी उत्पन्न मिळेल प्रति झाड. 10 ते 15 किलो प्रति झाड उत्पन्न तुम्हाला एका वर्षापासून मिळेल. आणि त्याचे 100 रुपयांनी हमी भाव आम्ही जाहीर केलेले आहे. एका फक्त याचा मेन खर्च कोणता? याचा मेन खर्च आहे साहेब याची जी उभारणी आहे, स्ट्रक्चरवर याला खर्च येतो. यासाठी आपल्याला सिमेंट पोल लावायचे असतात आणि एका एकर मध्ये साधारणतः 400 सिमेंट पोल बसतात. 10 बाय 10चा याचा डिस्टन्स आहे. याचं जे लागवड डिस्टन्स आहे ते 10 बाय 10 असं आहे.
आणि प्रत्येक पॉइंटला एका पोलवर आपल्याला तिथे सिमेंट पोल लावायचा असतो आणि त्याच्या आजूबाजूला 4 याची रोपं लावायची असतात. त्याला स्ट्रक्चर म्हणतात. त्याला फारशा अशा रासायनिक खताची किंवा औषधीची अजिबात गरज नाही, कारण कॅक्टस वर्गीय पीक आहे. तुम्ही जर बाहेर गावात गेले शेतामध्ये तर निवडुंगा तिथे त्याला तुम्ही काय म्हणता नागफणी वगैरे असते, त्याला बोंडे येतात लाल लाल असे, त्याचंच एक ॲडव्हान्स स्वरूप आहे हे. आणि हे एक वाईल्ड क्रॉप आहे. 15 वर्षापर्यंत सलग एकदा लागवड करा, 15 वर्ष उत्पन्न घ्या. पाणी अत्यंत कमी, पाण्याची याला जास्त गरज नाही आहे. जर तुम्ही जगण्यासाठी पाणी द्यावं लागेल, जोपर्यंत त्याचा रूट झोन डेव्हलप होणार नाही. एकदा मे मध्ये तुम्हाला पाणी द्यावं लागेल, मग पावसाळा असतो. त्याच्यानंतर ज्यावेळेस ते याला येते, फ्रुटिंगला येते, फ्रूट भरलं पाहिजे, चांगलं पिकलं पाहिजे, परिपक्वता आली पाहिजे, यासाठी त्यावेळेस तुम्हाला त्याची पाण्याची व्यवस्था करायची आहे. त्याचं प्रमाण फार कमी असेल. पर प्लांट पर डे 3 लिटर ओनली. एका झाडाला एका दिवसाला 3 लिटर पाणी तुम्हाला द्यावं लागेल फळधारणेच्या अवस्थेमध्ये. ज्यावेळेस तुम्ही लागवड कराल त्याच्या तिथून 12 महिन्यांनी, म्हणजे 1 साल त्याचं जे कधीही लावू शकता. वर्षातून कधीही ड्रॅगन फ्रूटचं लागवड होऊ शकते. एकमेव फळ आहे, तुम्ही कधीही लावू शकता कॅक्टस असल्यामुळे. दुसरं कोणतंही फळ तुम्हाला 12 महिने लावता येणार नाही. जमीन याला हलकी ते वर्कस जमीन पाहिजे. याला भारी जमीन निवडू नका, शुक्लाची सारखी. भारी जमीन निवडल्यास तुम्हाला फळ धारणा येण्याचा जो कालावधी आहे हा थोडा लांब होईल, आणि तो कालावधी लांबल्यामुळे तुमचं उत्पन्न जे आपण तुम्हाला आता सांगितलं आहे की 1 वर्षामध्ये येईल, ते कदाचित नाही होणार नाही. अशातला भाग नाही आहे याच्यामध्ये. फक्त त्याला वेळ लागेल. जसं आता हे साहेबांनी सांगितलं की मला 2 वर्ष लागले, हा त्यांच्या जमिनीचा दोष आहे. जमीन जशी निवडाल, जितकी तापट जमीन, पाण्याचा निचरा होणारी जमीन तुम्ही या पिकासाठी निवडाल, तितकं लवकर फळधारणा तुमच्या या ड्रॅगन फ्रूट फळाला होईल, झाडाला होईल. एका एकरमध्ये साधारणतः 1600 झाडं लागेल. याच्यामध्ये 2 प्रकार येतात, एक व्हाईट ड्रॅगन फ्रूट आणि एक रेड ड्रॅगन फ्रूट. रेड ड्रॅगन फ्रूटला मार्केटमध्ये जास्त मागणी आणि जास्त रेट असतात. व्हाईटची चव थोडी फिक्कट असते. हा जो तुमच्या समोर आहे हा रेड आहे, हा अतिशय गोड आहे खायला, त्याच्यामुळे याची डिमांड जी आहे ही जास्त असते. व्हाईटचे रेट तुम्हाला, त्याची कंदाची पण रेट तुम्हाला कमी मिळेल आणि याची पण रेट साधारणतः 150 ते 200 रुपये व्हाईट किलो. सर तुमचा आवाज मला ऐकू येत नाही, जरा समोर याल तर बरं राहील. आपण एक काम करू ना, प्रश्न नंतर घेऊ, पहिले माहिती घेऊन टाका सर्व तुम्ही. ठीक आहे. कोणत्याही सीझन मध्ये याची लागवड केली जाऊ शकते. त्यानंतर याचा जो कस्टमर आहे हा सर्वसाधारण जो काही गरीब वर्गीय शेतकरी आहे किंवा गरीब वर्गीय मध्यम वर्गीय शेतकरी आहे, हा याचा कस्टमर नाही. याचा कस्टमर आहे हाय प्रोफाईल कस्टमर. त्याच्यामुळे पुण्या, मुंबई, बँगलोर या ठिकाणी याला हायफाय रेट तुम्हाला मिळेल. हे वर्धेला किंवा अमरावतीला, यवतमाळला विकण्याचं फळ नाही. तिथं खपणारे नाही. काय म्हणून तुम्ही भाव सांगितले की ते घाबरून निघून जातील. त्याच्यामुळे या फळाची लागवड करत असताना पहिले मार्केट, आम्ही तुम्हाला मार्केटची ॲश्युरिटी देतो आहे. मार्केटिंग आम्ही स्वतः करणार आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला इथल्या लोकल लेवलला विकण्याची याची काहीही गरज नाही. या राम ॲग्रो सर्व्हिसेस कंपनीच्या माध्यमातून ड्रॅगन फ्रूटचे रोपं तुम्हाला घरपोच मिळेल. तुम्हाला फक्त त्याचं बुकिंग करावं लागेल. त्यानंतर त्याचं संपूर्ण मार्गदर्शन अगदी पीक हाती येईपर्यंत आणि त्याचं मार्केटिंग हे स्वतः आम्ही करू. त्यासाठी तुम्हाला आमच्याशी रितसर एक ॲग्रीमेंट करावं लागेल आणि रितसर ॲग्रीमेंट झाल्यानंतर ही सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर ही पूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्या जाईल. त्यानंतर तुम्हाला दुसरा पर्याय जो आहे की तुम्हाला जर स्वतः विकायचं आहे, तुम्ही अजिबात आमच्याशी ॲग्रीमेंट करू नका. आम्ही तुम्हाला याचं मार्गदर्शन विनामूल्य करू. कुठल्याही प्रकारची कन्सल्टन्सी फीस आम्ही तुमच्याकडनं आकारणार नाही किंवा कुठलाही छुपा खर्च याच्यानंतर तुम्हाला आम्ही मागणार नाही, हेही इथेच क्लिअर करतो. आणि ड्रॅगन फ्रूट भविष्यकालीन एक आशा आहे आणि आशेचा हा जो किरण तुम्हाला राम ॲग्रोच्या माध्यमातून इथे आम्ही प्रस्तुत केलेला आहे, याचा
मोठ्या संख्येनं नाही म्हणता नाही येणार नाही, कारण हा विदर्भ आहे, पहिलेच कुठलीही गोष्ट दचकत दचकत करतो. त्याच्यामुळे काही लोकांनी धाडस दाखवून सुरुवात केल्यास हरकत नाही असं मला म्हणायचं आहे या क्षणी. म्हणून ज्या शेतकऱ्यांना प्रयोगशील शेतकरी किंवा प्रगतशील शेतकरी ज्यांना म्हणता येईल अशा शेतकऱ्यांनी किमान अर्ध्या एकरपासून, नाही 1 एकर 2 लाख नाही, पण अर्ध्या एकरपासून जर याला सुरुवात केली साहेब, तरी प्रति एकर 4 ते 5 लाख रुपये, कमीत कमी 4 लाख रुपये तर तुम्हाला निश्चितच याच्या माध्यमातून एका वर्षामध्ये मिळवता येतील, याची मी तुम्हाला या क्षणी ग्वाही देतो आहे. आता या संदर्भात तुमचे काही प्रश्न असेल तर प्लीज मला 1 बाय 1 विचारा. हा कोणाला जर सक्सेस स्टोरी असेल तर 1 मिनिट बसा. 2 शेतकरी मी इथे बोलावलेले आहे. एक आहे जळगावचे, सगळ्यात मोठे शेतकरी आहे जळगावचे श्री रोहन कटारिया. रोहन कटारिया साहेब आपल्या व्यासपीठावर विराजमान आहे आणि अत्यंत युवा शेतकरी असून या व्यक्तीनं साधारणतः गेल्या 2 वर्षामध्ये 1.5 एकर क्षेत्रामध्ये 12 लाख रुपयाचं घवघवीत उत्पन्न घेतलेलं आहे, खर्च वजा जाता. मिस्टर रोहन कटारिया, प्लीज कम टू डायस. मी 2 वर्षापासून ड्रॅगन फ्रूट शेती करतोय. जसं प्रकाश सरांनी सांगितलं, एकरी 12 लाख रुपये उत्पन्न येतं. आपण 12 लाख रुपये सोडून द्या, फक्त 5 लाख पकडा. दुसऱ्या क्षेत्रामध्ये खर्च वजा जाता 5 लाख रुपये कोणी देतं का सांगा? या पिकाला कोणतीही देखरेख करण्याची गरज नाही, अशातली गोष्ट नाही आहे. पण तशातलं समजा, सगळ्यात पहिले याची लागवड तुम्ही केव्हाही करू शकतात. जर समजा तुम्हाला उद्या जरी करायची असेल तरी तुम्ही उद्या लावू शकतात. लागवडची प्रोसेस अशी आहे, जर जमीन पाहिजे तुम्हाला तर हलक्यातली जमीन किंवा हलक्यापासून मध्यम दर्जाची, थोडी भारी असेल तरी चालेल पण उत्तम पाण्याचा निचरा होणारी पाहिजे. त्याच्यामध्ये 10 बाय 10चे तुम्ही 10 बाय 10 हिशोबाने तुम्ही लावू शकतात. एकरी तुम्हाला टोटली 1600 झाडं लागतात. त्या 1600 झाडांसाठी हा वेलवर्गीय प्रकार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आधी सिमेंट पोल किंवा लाकडी पोल वगैरे द्यावा लागतो. लाकडी पोल पण देता येतो, पण त्याचं हा 15 ते 20 वर्ष जगणार आहे. त्याच्यामुळे पुढे जाऊन पावसामध्ये तुमचं लाकूड वगैरे खराब होतं, सडतं. लोखंडी चालत नाही. लोखंडी वगैरे जर समजा राहिलं तर ते उष्णतेमुळे वगैरे तापेल वगैरे, त्याचे पत्ते वगैरे जे आहेत ते खराब होतात. त्याच्यामुळे लोखंडी वगैरे सहसा वापरूच नाही, काही आहे नाही. त्याच्यामुळे सिमेंट पोल वगैरे आहे, त्याला सिमेंट पोल वगैरे त्याच्यानं लावू शकतो आपण. एकरी 400 सिमेंट पोल लागतात. आपले कंपाऊंड पोल जे असतात 7 फुटी, त्याला लावता आजूबाजूला 4 रोपं, एका पोलला 4 रोपं. हवामान वगैरे पाहिलं तर त्याला नॉर्मली उष्ण वगैरे पण आहे. आपल्याकडे उष्ण हवामान वगैरे आहे. हा कॅक्टस वर्गीय आहे, त्याच्यामुळे उष्ण वगैरे याच्यात चांगल्या प्रकारे येतो. पाणी वगैरे पाहिजे तर याला दिवसाला 3 लिटर ते 4 लिटर पाणी नॉमिनल रोजच्या हिशोबाने, आणि त्याच्यानंतर जेव्हा फळधारणा वगैरे येते तर मिनिमम 8 लिटर पाणी याला लागेल. त्याच्यानंतर याला खत वगैरे पाहिलंय तर सगळ्यात पहिले सेंद्रिय खतवर जास्त भर द्यायचा. शेणखत, त्याच्यानंतर आपले सेंद्रिय खत असेल, आणि आपल्याला आपल्या प्लॉटची गरजेनुसार रासायनिक खत देता येतो. रासायनिक खतामध्ये 1919 आणि 1919 हा द्यायचा. आणि जेव्हा ते आपली फ्लॉरिंग वगैरे समजा आली आणि त्याच्यानंतर फळधारणा होते तेव्हा 5803 देऊ शकतात. त्याच्यानंतर याच्यावर स्प्रे वगैरे करण्याची कोणतीही गरज पडत नाही. याच्यावर फक्त अजूनपर्यंत याच्यावर कोणताही रोग आलेला नाही आहे. फक्त बुरशी एक पडू शकते. आपला आजूबाजूचा परिसर वगैरे, क्लायमेट पाहून वगैरे त्याच्यावर बुरशी येऊ शकते. तर त्याला आपला नॉर्मल जे काय आपण बुरशीनाशक वापरतो ते वापरायचे असतात. बुरशीनाशक आपण जे कपाशी वगैरे याला जे वापरतो ते तसेच कोणतेही. याची फ्लॉरिंग वगैरे जी आहे त्या मे ते जूनमध्ये, जेव्हा आपल्याला पावसाळा वगैरे जेव्हा राहतो तेव्हा, पण क्लायमेट वगैरे त्यावेळेस जर जास्त उष्ण असेल तर फ्लॉरिंगला थोडं लेट होऊ शकतो. पण जर नॉमिनल आपला पावसाळा वगैरे व्यवस्थित आला, थोडं थंड वगैरे राहिला तर फ्लॉरिंग लवकर चालू होते. त्याच्यानंतर सप्टेंबर वगैरे वगळता
ऑगस्ट महिन्यापासून तर डिसेंबर महिन्यापर्यंत याचं फ्रूट वगैरे येणं चालू होतं. ऑगस्ट ते डिसेंबर. या फळाची उपयुक्तता तर तुम्हाला सांगितलेलीच आहे. प्रत्येक याच्यावर कोणताही कॅन्सर, ब्लड प्रेशर, डायबिटीज यावर उपयुक्त येतो तो. त्याच्यानंतर याच्यामध्ये जीवनसत्वमध्ये पण खूप प्रमाणात आहे. एकूण टोटल ABCDE एवढे प्रकारचे घटक आहेत त्याच्यात. मी लागवड 2 वर्ष झाले मला लागवड करायला. मी तेव्हा जून महिन्यात लागवड केलेली होती. आता 2 वर्ष झाले. नाही तसं काही नाही त्याला. तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा करू शकता तुमच्या उपयुक्तेनुसार. आता डिसेंबर महिन्यातही तुम्ही लागवड करू शकता, जानेवारीमध्ये पण करतात. पाणी तर द्यावं लागतं. नाही जूनची लागवड आहे, मग त्याला तुम्ही ड्रिप सिस्टीमने वगैरे देऊ शकतात. तुम्हाला पाणी वगैरे देण्याची गरज नाही. पाणी तर लागणारच ना, रोज 3 लिटर वगैरे. किंवा तुम्ही जर समजा साध्या पद्धतीने जर दिली तर 4 दिवसात 5 दिवसात त्याला पाणी देत आहेत. जे जरूर झाले. अजून काही नेक्स्ट नंबर पॉम्पलेटवर आहे, तुम्ही तिथून कॉन्टॅक्ट करून घेऊ शकतात. 940355 0667. चौऱ्याण्णव 0355 0667. एकरी उत्पन्न 8 ते 10 टन आलेले. पहिल्या वर्षी माझं आलं तर 3 टन. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी आलेला हा वर्षी 8 ते 10 टन. आपण प्रश्नोत्तर नंतर घेऊ, थोडं टायमाचं आहे. हॅलो हॅलो हॅलो. हा, आदरणीय शेतकरी मित्रांनो, वेळेच्या अभावामुळे आयोजनकर्त्यांनी आमचा थोडा वेळ कमी केलेला आहे. तर तुमचे जे काही प्रश्न असतील तुम्ही शॉर्टकटमध्ये मला निवडक लोकांनी प्रश्न विचारा. माझा राम ॲग्रो सर्व्हिसेस, लिहून घ्या, नंबर लिहून घ्या, नोट करा. माझं पत्रक पण तुमच्यापर्यंत पोहोचतील आता. राम ॲग्रो सर्व्हिसेस, आर्वी नाका, वर्धा. राम ॲग्रो सर्व्हिसेस, आर्वी नाका, वर्धा. 07152 255 910. माझं नाव प्रकाश लोखंडे. माझा सेल्फ नंबर आहे, मोबाईल नंबर 9767059910. केव्हाही 24 तास माझा नंबर चालू असतो. कधीही मला शेतीच्या प्रश्नाविषयी तुम्ही बोलू शकता. अगदी रात्री 12 वाजता फोन करून बघा, तुम्हाला उत्तर मिळेल. 9767 05 9910. 9767 059910. प्रश्न विचारणाऱ्यांनी ताबडतोब प्रश्न विचारा, कारण वेळेचा बंधन. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.